जय गुरु. जय गुरु. हो, मग आवाज लहान कर. जय गुरु. ऐकू येत आहे का? हो, येतं ऐकू. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. हा, आपला 14वा श्लोक काल मला वाटतं सुरू होता आपला. आणि मी तुम्हाला प्रशांतात्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनःसंयम्य मच्चित्तः युक्तः आसीत मत्परः हे सांगत होतो. तर ब्रह्मचारी व्रत याचा आपण अर्थ बघत होतो की ब्रह्मचारी म्हणजे काय. तर आताच्या म्हणजे बहुतेक जण आपल्याला असा समज असतो की ब्रह्मचारी म्हणजे फक्त विषय वासना म्हणजे विषय वासनेचा किंवा विषयांचा त्याग करायचा असंच फक्त. हा, बरोबर. पण ऍक्च्युअली ब्रह्मचारीमध्ये बरंच काही आहे अजून. हा, एक म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे विषय वासनाचा त्याग एक. हा, दुसरं गुरु शुश्रूषा गुरु सेवा. हा, नंतर भोजन जे आहे ते भिक्षेवर करायचंय, स्वतः खायचं नाही, दुसऱ्याकडे पंक्ती प्रपंच करायचा नाही, भिक्षा मागून जे जेवण असतं ते भिक्षा भोजन. नंतर 3 वेळा स्नान, 3 वेळा संध्या. नंतर शौच, नेहमी शुद्ध राहायचं, आणि आचमन आणि जमिनीवर झोपणे. तर या सगळ्या व्रताला ब्रह्मचर्याचारी व्रते स्थिता असं म्हटलं जातं. तर हा सगळा जो आहे म्हणजे कर्मयोगी जेव्हा हा आता पुढे जातोय ज्ञाननिष्ठेकडे, आणि त्यांनी कर्माचा त्याग केलेला आहे, तेव्हा त्यांनी आता काय करायचंय, असा जो त्यांनी ब्रह्मचारी व्रताचं पालन करून त्यात स्थित राहायचंय. एक विगत भीही, कुठली भीती जी आहे ती त्यांनी काढून टाकायची आहे. बरोबर, मनात कुठलीही भीती नको, कारण द्वैतभाव असला नाही तर मग भीती कशाची. नंतर प्रशांतात्मा. तर प्रशांत आत्मा म्हणजे पूर्ण म्हणजे जसं समुद्र जो असतो प्रशांत महासागर आपण ज्याला म्हणतो, प्रशांत म्हणजे अत्यंत प्रकर्षेन शांत शांत असा. तर तो अत्यंत पराकाष्ठेचा शांत आहे, ज्याचं चित्त कशाने ढळत नाही असा प्रशांत. युक्त हा, युक्त हा म्हणजे इथं योगी या शब्दाने युक्त हा शब्द वापरलेला आहे. युक्त हा. नंतर मनःसंयम्य, मनाचा संयम करून मच्चित्त मत्पर आसीत. आपण ते बघितलं, आसन कसं घ्यायचं, नासिकाग्रावर दृष्टी कशी लावायची, मग नंतर त्याच्या पुढची अवस्था ब्रह्मचर्या व्रताचं पालन करून म्हणजे ब्रह्मचर्य, गुरु शुश्रूषा, भिक्षाभोजन, त्रिकाल स्नान, त्रिकाल संध्या, शौच, आचमन आणि भूमिशयी, याचं सगळं हे झालं ब्रह्मचारी व्रत. हे करून भीतीरहित होऊन, कशाची भीती बाळगायची नाही, प्रशांतात्मा अत्यंत शांत अंतःकरण ठेवून योगी युक्त योगी मनःसंयम्य, मनाचा सगळीकडे अवरोध करून रोखून, मनाचं मन जे चंचल असतं तर त्याला स्थिर करून, मनःसंयम्य म्हणजे मनाला स्थिर करून मत चित्त, मत इथे मत म्हणजे माझ्यामध्ये. सर आवाज येत नाहीये. हो, आत्ताच कमी झाला सर का? तुम्ही हेडफोन काढून बघा ना. नाही नाही, सुरुवातीपासूनच आहे.
पण मला वाटलं माझ्याचकडे प्रॉब्लेम आहे की काय. नाही आम्हाला नाही येतोय व्यवस्थित येतोय आम्हाला. आता तुम्ही बोलला ते व्यवस्थित येतं पण सरांचं येत नाही, काय कळत नाही. हो का? आता आम्हाला सरांचा व्यवस्थित येतोय अगदी. आता मला बरोबर वाटतं की येतंय मी माझं? एकटीच कंप्लेंट करते. आता बरोबर येतंय का आम्हाला माझं? काही प्रॉब्लेम नाही. जरा फिबल आहे, थोडं व्हॉइस इज लहान व्हेरी असेल सर. मला पण नाही येते ऐकायला सरांचं काही. हम्म. पण मग असं का होतं? काही जणांना येतं, काही जणांना येत नाही, असं का? नाही. ह्या आता सगळ्या बोलतायत ते व्यवस्थित ऐकू येते, पण तुमचा आवाज कमी ऐकू येतोय. हो नाही, तेच म्हणतो मी, असं का होतंय? सर हेडफोन काढून बघा ना तुम्ही. काय होतं माहितीये का, हेडफोन काढले ना तर सिलिंग फॅनचा वगैरे जो आवाज असतो ना त्याने तुम्हाला नॉईज डिस्टर्बन्स होईल. काढतो मी, बघूया. तर ऍक्च्युली ना त्यांनी झूम मध्ये टॉपअप व्हॉल्यूम असतं जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा आता कसा ते ऐकू येतोय आवाज? केल्यानंतर आता बरोबर येतोय? हो आता निदान ऐकायला तरी आता येते. येतंय. हो, ऐकायला येतंय, म्हणजे बेटर. ठीक थँक्यू. आहे, असं करूया, मला काय हरकत नाही. हा, तर नाही, ते मॅडम काहीतरी झूमचं सेटिंग सांगत होता. म्हणजे ठराविक लोकांना ऐकू येत नाही, झूमचं सेटिंगही असू शकतं म्हणून म्हटलं. काय सांगत होतात? कुठे असतं हे सेटिंग? आपण जेव्हा झूमच्या लिंक वर क्लिक करतो आणि झूमची स्क्रीन ओपन होते ना तेव्हा सुरुवातीला तुम्ही जॉईन करायच्या आधी व्हॉइस आणि म्हणजे माईक आणि नाही, ते व्हिडिओ वैशालीताई, तुम्हाला हवा आहे की नको तो ते option. तर आम्ही करतोच, ते तर माहितीच आहे मला. नाही ते नाही माहितीये तिथे मला. टॉपला ना स्क्रीनच्या माईक टेस्ट आणि स्पीकर तुम्हाला म्हणजे नाही हेडफोन तुम्हाला टेस्ट, नाही बरोबर. सांगत आहे मी सर कारण तुम्हाला नाही सांगत आहे ज्यांना आवाज येत नाहीये ना त्यांना सांगते. हा 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 तर ते टेस्ट करायचं जे पेज आहे ना तिथे त्या पेजला वरती टॉप सेंटरला एक ऑप्शन येतो टॉप अप व्हॉल्यूम त्याच्यावर क्लिक केलं ना एक की एक आवाज एक क्लिअर एक काम होईल. करूया आपण, तसं करणार नाही. त्याचा एखादा युट्यूब असेल ना, तो आपण नंतर ग्रुपवर शेअर करू. झूम वरती हा माईक हा आणि चालेल. स्पीकरचं हे करायचं, म्हणजे मग ते कळेल. ओके. दॅट इज बेटर, दॅट इज Sure, बेटर. sure. थँक्यू. Better. हा, ठीक आहे. तर आता तसंच पहिल्यापेक्षा बरं येतंय असं सगळ्यांचा प्रतिसाद आहे. तर ठीक आहे, तसंच करूया. हो हो, हा व्यवस्थित. हा हो सर. तर मच्चित्तः आणि मत्परः. मच्चित्तः म्हणजे काय? माझ्यामध्ये माझ्यामध्ये चित्त लाव, बाकी कशाचा विचार करू नको. आणि मत्परः, आणि माझ्यामध्येच परायण म्हणजे दुसरा तिसरा कुठला, माझ्याशिवाय दुसरा कुठलाही विचार करू नको. एका अर्थाने मच्चित्त आणि मत्परः हे एकच आहे गोष्टी, पण ते वेगळा अर्थ, थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये असं. तर आता इथे मत म्हणजे कोण? तर मत म्हणजे बासरी वाजवणारा, माखत चोर वगैरे तो कृष्ण नाही. तर इथं मत म्हणजे परमात्मा. अशा अशा जेव्हा केव्हा गीतेमध्ये कृष्ण आध्यात्मिक दृष्टीने मी वगैरे सगळं सांगत असतात ना, तर मी म्हणजे इथे तो परमात्मा या भावाने सांगत असतात. वसुदेवाचा पुत्र श्रीकृष्ण नाही, तर परमात्मा असं. हा, ठीक आहे, पुढे आयडेंटिटी जाऊया. डिफरंट आहे, पण हे एकच आहे. कृष्ण आणि परमात्मा एकच ना. हो नाही, कसं आहे, कृष्ण म्हटलं की तो सगुण रूप झालं परमात्म्याचं. ओके ओके ओके. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या हा हा हा. डोळ्यासमोर मठचित्ता म्हणजे हो हो, कृष्ण, माखनचोर किंवा आशीर्वाद. लहान हो हो. बाळकृष्ण वगैरे ती मूर्ती ओके नाही आणायची. रादर मूर्ती आणायचीच नाही. अच्छा. सगुण रूप नाही ओके ओके आणायचं. हा ओके ओके. हा, किंवा कोदंडधारी राम, किंवा शंख चक्र गदा पद्मधारी विष्णू वगैरे असले चित्र, किंवा त्याचा मंत्र, बीजमंत्र वगैरे वगैरे काही नाहीये इथं. हं? इट इज व्हेरी सर हे डिफिकल्ट टू खरं इमॅजिन. हा हेच आहे ना. डिफिकल्ट म्हणजे तर कसं की म्हणूनच जो निर्गुण मी निराकार आहे त्याला म्हणजे उषाताई, कसं तुमचा आपण आवाजच खूप कमी येतोय मला. बाकीच्यांना पण कमी येतोय हो का का त्यांचा आवाज? मला तुमचा आवाज छान येतोय पण नाही नाही नाही, नाही, इतरांना त्यांचा उषाताईंचा चांगला आहे. आवाज चांगला येतोय का? नाही, हो हो. बारीक येतो त्यांचा हा आवाज. नेहमीपेक्षा बारीक आहे त्यांचा आवाजच.
कमी झाला त्यांचा आता आवाज. सर मी काय म्हणत होते, आता येतोय का आवाज? नाही हो. अरे बापरे, हम्म. मग माझ्याच कशात प्रॉब्लेम आहे? मग मला मोबाईल चेक करायला लागेल का? नाही, मला येते व्यवस्थित त्यांचा आवाज. अच्छा, ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर इथं म्हणजे मी जे सांगतोय ना, की 4थ्या श्लोकानंतर एकदा योगारूढ त्याची जी उपासना सुरू झाली, म्हणजे त्याचा प्रवास, कर्मयोगाचा प्रवास हा ज्ञाननिष्ठेकडे सुरू झाला, की त्यांनी सगुण उपासनेचा त्याग करून हे निर्गुण उपासनेकडे अग्रेसर व्हायचे. म्हणूनच आधी सगळ्यात म्हणजे रादर उपासना म्हणजे इष्टदैवत, मंत्र, जप वगैरे हे काही राहतच नाही तिथं. असं. पण उपासना करताना कुठल्या तरी देवाचं आम्ही नामस्मरण करतो, पण मग हे निर्गुण उपासना म्हणजे कशी करायची असते ती? तेच ना, ऍक्च्युली निर्गुणला उपासना म्हणतात आणि नाही, पण निर्गुण हे फक्त जीवात्मा आणि म्हणजे आपल्याला परमात्म्यामध्ये, जसं मी उदाहरण देईन की कोणी स्विमिंग मध्ये फ्लोटिंग करतं का? कोणाला फ्लोटिंग नावाचा हो, कन्सेप्ट माहिती आहे ना? हो माहितीये. हो हो. हा, तर फ्लोटिंग मध्ये कसं असतं की आपण फक्त श्वासाला एक गती द्यायची असते, देह पूर्ण शिथिल करून. आणि अक्षरशः मी बघितलेलं आहे, म्हणजे मला एवढा हे नाही, पण माझे बाबा बाबा वगैरे तासन तास ते पाण्यामध्ये असे पडलेले राहू शकायचे. तरंगू शकतो, हो जमत ते. तर म्हणजे अक्षरशः तरंग. हा, माझी मुलगी पण तसं छान करते. म्हणजे तर हम्म. तसं म्हणजे बाकी काही विचारच नाही मनात आणायचा, फक्त मी आणि जसं एक मोठा तलाव आणि त्याचाच मी एक भाग आहे, बस. जीवात्मा आणि परमात्मा एकच आहे असं. म्हणजे हम्म. या पूर्ण तसं सर्वव्यापी परब्रह्माचाच मी एक भाग आहे, आणि मीच सर्वव्यापी परब्रह्म आहे, किंवा आणि त्याचाच मी अंश पण आहे, बस. मी आणि तो एकच, बस. असं. हम्म. तर इथं म्हणून सुरुवात मच्चित्त करण्यासाठी आणि त्राटक मत्परा. केलं तर हा, सुरुवात करण्यासाठी त्राटक केलं तर चालेल का? चालतं का? म्हणजे त्याने नाही मन काय एकाग्र होईल, कारण आपण ते मोठ्याने बोला बरं. तुमचाही आवाज नाही ऐकू येतं मला तसा. सुरुवात करण्यासाठी त्राटक केलं तर चालेल का? म्हणजे त्राटक त्याने होऊ शकेल का सुरुवात? हा हा, त्राटक करेक्ट. हा, हो. नाही नाही, तो वेगळा प्रकार आहे. हा, ते इथं फार काही असं म्हणजे शरीराला कष्ट देणाऱ्या मुद्रा नाही आहेत इथं काही. ओके, एक फक्त देह स्थिर ठेवण्या इतपतच योगा, म्हणजे लौकिक ज्याला आपण देहाचा योगाभ्यास म्हणतो तेवढंच आहे बघ, अजून काही नाही. इव्हन पद्मासनाला हे पण सांगितलेलं नाहीये इथं. सगळा मुख्य जोर आहे याच्यामध्ये, सगळा भर येतो मत्परहा मच्चित्तः, जीवात्मा परमात्म्याचाच एक अंश, बस. ते अंश म्हणण्यापेक्षा एकच, म्हणजे असं. तर हा, देवी विचारत होती ना उपासना वगैरे. उपासनामध्ये, सगुण उपासनेमध्ये थोडासा तरी द्वैतभाव ठेवावाच लागतो, बरोबर. त्याच्याशिवाय सगुण बरोबर. उपासना होत नाही. सगुण म्हणजे काय? हो. देवाला कुठलं तरी गुण, गुण म्हणजे त्याला काहीतरी आकार आहे, त्याला काहीतरी रूप आहे. हा, इवन त्याचं काहीतरी म्हणजे ध्वनी रूप, म्हणजे मंत्र रूप आहे देवता. ओके, आता सगुणातनं निर्गुणात कसं जायचं असतं, म्हणजे उपासना मार्गात सांगतो मी, की आधी सगुण. म्हणजे मग विशिष्ट मूर्ती, विशिष्ट चित्र, विशिष्ट, मग त्यातनं लोक जातात. ते झालं अगदी सगुण उपासना, बरोबर. त्याच सगुण उपासनेचं म्हणजे जसं सगुण उपासनेची पराकाष्ठा म्हणजे नामदेवांची जी भक्ती, की विठ्ठल म्हणजे अगदी विठ्ठल म्हणजे विठ्ठलच, पंढरपूरच्या सुरुवातीच्या काळातले नामदेव, मी म्हणतो. तर हम्म. म्हणजे अगदी
पंढरपूरच्या मंदिरातला विठ्ठल म्हणजे तोच माझा विठ्ठल, त्याला मी एक क्षणभरही सोडू शकत नाही. हां, सतत तो डोळ्यासमोर माझ्या पाहिजेच असं. हं, बरोबर अशी ती. पण त्यातनं मग हो नाही तर मग मग हा असाच आहे का? मग काही जण उपासनेमध्ये म्हणतात नाही, आता विठ्ठल जो आहे ते त्याचं स्थूल रूप झालं, ती मूर्ती, बरोबर. मग त्याचं सूक्ष्म रूप काय? तर मंत्र हा प्रत्येक देवतेचा सूक्ष्म शरीर समजलं जातं. हं. त्याच्यानंतर मग मग त्याचं सगुणातनं म्हणजे थोडंसं त्याचा मंत्र म्हणजे थोडंसं ॲबस्ट्रॅक्शन वाढतं, हं, आपलं. मग तिथंच कोणी कोणी यंत्र किंवा चक्र अशी पण पूजा केली जाते, अजून ॲबस्ट्रॅक्शन. मग याच्या पुढची अवस्था म्हणजे त्याचं कारणतत्व. कारणतत्व म्हणजे त्याचा भाव, की कृष्ण म्हणजे काय? इष्टदेवतेची आपण भक्ती करतो. तर एखादा समजा आपण आता बजरंगबली, बजरंगबलीचं कारण म्हणजे जसं एक झाला बजरंगबली उडी मारणारा, म्हणजे एकदम असा धष्टपुष्ट शक्तिमान असा, ते झालं त्याचं स्थूल रूप. त्याचा मंत्र जो झाला तो त्याचं सूक्ष्म रूप. नंतर त्याचं बजरंगबलीचं मुख्य काय? बलोपासना किंवा शक्तीची उपासना, बलाची उपासना, बरोबर. तर त्याचं म्हणजे कारणदेह किंवा तत्व काय हनुमानाचं? तर शक्ती, बल. हं, बरोबर. तर त्याचं प्रकर्षाने रूप आपल्याला काय भावतं? जसं काली, काली म्हटलं की एकदम उग्र देवता. सरस्वती म्हटलं की विद्येची देवता. गणपती म्हणजे काय? संकट निवारण किंवा विघ्न निवारण असं. तर त्याचं जे तर त्यांचं जे प्रकर्षाने जो आपलं गुण असतो त्याचं स्मरण म्हणजे मग झालं त्याचा कारणदेह. तर या स्थूल, सूक्ष्म, कारण आणि याच्या पुढे जेव्हा जातो तेव्हा मग निर्गुणात प्रवेश करतो. अशी सगुणातून निर्गुणात जायची म्हणजे उपासना ही आपल्याला हळूहळू तशी उपासनेची प्रगती म्हणतात ती अशी असते, सगुणातून निर्गुणाकडे असं. त्यामुळे सुरुवातीच्या उपासनेमध्ये अवस्थेमध्ये सगुण उपासना होते, पण ती हळूहळू तिचं म्हणजे गुरुमार्गाने किंवा सद्गुरू संप्रदायात वगैरे असं हळूहळू तिचं निर्गुणामध्ये रूपांतर होतं. आणि मग ते एकदा निर्गुणात रूपांतर झालं की मग तुम्हाला तीच देवता मग ती परमात्मा रूप होते. आणि मग तिथे फक्त परमात्मा म्हणजे काय? सर्वव्यापी. आणि सर्वव्यापी मग त्या सर्वव्याप्याचा मीच एक अंश. मग मी कोणी सेवक, दास्यभाव, सेवक भाव, हां, किंवा सखा भाव वगैरे वगैरे असा कुठलाच भाव नाही. तो आणि मी एकच. कारण जोपर्यंत दास्य, सखा वगैरे वगैरे असे जे भाव असतात त्याच्यामध्ये द्वैतभाव असतो, बरोबर. पण म्हणजे निर्गुणामध्ये एकरूपच होतं ना, मग काही द्वैत उरतच नाही. तर इथं जी अपेक्षा आहे ती अद्वैत भावाने करायची. त्याला मी उपासना पण म्हणणार नाही, भाव फक्त अद्वैत भावाशी तादात्म्य, बस. समजलं? मला वाट आणि मला वाटतं की सॉरी बोला. आणि नाही. उपासना, मला उपासना या शब्दाचा अर्थच मुळी उप आसन असं आहे. उप म्हणजे जवळ जाणे कोणाच्या? परमात्म्याच्या. पण इथं जोपर्यंत आपण जवळ जाणे म्हणतो तोपर्यंत द्वैतभाव शिल्लक आहे, बरोबर. पण जेव्हा जवळ कुठे जाणार? मी तोच आहे, तोच मी आणि मीच तो आहे. मग जवळ कुठे जाणार? अहम त्यामुळे ब्रह्मास्मी. उपासना हा शब्द गळून पडतो तेव्हा मग अद्वैतात असं. नाही तर म्हणजे अहम ब्रह्मास्मी. बोला बोला. हा, दीपाली बोल. जसं मागच्या सेशनमध्ये तुम्ही सांगितलं होतं की आपण कर्मयोग करता करता हळूहळू अहम ब्रह्मास्मीच्या स्टेजला पोचतो. आय थिंक तेव्हा तो आपल्यातच आहे याची जाणीव झाली की मग ते ऑटोमॅटिकली होत असेल. हा, तेच मी सांगतोय की सगुणातून निर्गुणाकडे उत्तरोत्तर प्रगती अपेक्षित आहे आणि ती होते पण परमेश्वर कृपेने असं. मला वाटतं की म्हणजे तुम्ही सांगताय तसंच की पहिली स्टेप सगुण म्हणजे आता रामदास सुद्धा सांगतात की रामाची भक्ती, रामाचं हे वगैरे. आणि मग ते हळूहळू त्यांनी पण पुढे हेच घेतलं ना, तपस्या आणि हे ते करून उपासना करून ते पण. सो त्यांना नक्कीच त्या निर्गुण रूपाची हे झाली असणार.
पण आपल्यासारख्यांना ज्यांनी अजून त्या स्टेजला पोहोचले नाहीयेत त्यांना मला वाटतं ते स्थूल रूप, मूर्त हे हे दाखवून की भक्ती कुठेतरी आहे. आणि तुमची जी हे असेल ते म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की विद्येचं हे असाल तर सरस्वती, बलाची हे असाल तर मारुती, हे जे तुम्हाला जे आवडतं त्या रूपात तुम्ही पहिले जाऊन मग हळूहळू तुम्ही त्या सगुणाकडून निर्गुणाकडे जाऊ शकता. आणि त्याचं मूर्त रूप नाहीये, पण तो म्हणजे एक प्रकाश आहे. तर बऱ्याच ठिकाणी आपण असं हे करतो ना की असा एक प्रकाश असतो आणि त्याच्यात ओम असतो. सो ते जे आहे ते हे आहे की तो एक प्रकाश आहे आणि आपण अंधारातून त्याच्याकडे जातोय असं टाईप हा आपला प्रवास पुढचा असू शकेल जेव्हा आपण एक एक मूर्त एक रूप मी हे करून सगुणाकडून निर्गुणाकडे जाऊ. एक मी उदाहरण देईन याचं. बघ, एक सगळ्यांना मिनिट प्रत्येकाला एक प्रत्येकाला एक आपली मिनिट आई जी असते, एक मिनिट बरोबर, म्हणजे एक सोपं उदाहरण अगदी. आई, मातृरूप, माता, सगळ्यांना आई अत्यंत, आई म्हणजे आईची ओढ असते. लहान मुलाला खूपच ओढ असते, बरोबर. आई नसेल तर ते बेचैन होतं मूल, बरोबर. मग नंतर नंतर आई आहे, पण आई कायम जवळ असलीच पाहिजे असं नाही. पण आई असं किंवा काय जो काय म्हणत असेल, आई, अम्मा वगैरे काय जो काय म्हणत असेल, त्यांनी त्याचं आईची आठवण होते. आणि म्हणजे थोडक्यात तो आईशी त्याचं अनुसंधान असतं. त्या अनुसंधानाचं कनेक्शन म्हणजे आधी आई ही स्थूल रूपानेच त्याला जवळ पाहिजे, म्हणजे ती झाली स्थूल भक्ती, सगुण. हं. नंतर आई या शब्दाने त्याचं कनेक्शन होतं. तो आईला हाक मारतो, आई येते. म्हणजे मंत्र जो आहे, आई हा त्या मातृदेवतेचा मंत्र आहे त्याच्या दृष्टीने. आई हाक मारली की ती आई येणार, बरोबर. म्हणजे मंत्राने देवता प्रकट होते आपण म्हणतो ते तसं. आता याच्या पुढं कालांतराने हळूहळू आई जगातनं निसर्ग नियमानुसार जाते सुद्धा, बरोबर, देहत्याग करते. पण म्हणजे प्रत्येकालाच आपल्याला अनुभव असेल बहुतेकांना. पण आई या शब्दाने मग आपल्याला काय अनुभूती होते? आई या शब्दाने मातेची ममता, प्रेम, निरपेक्ष निर्व्याज प्रेम, त्याची अनुभूती येते. म्हणजे आईचं खरं खरं म्हणजे काय त्याला म्हणतात, गुणात्मक रूप काय उरतं शेवटी? ममता, प्रेम, वात्सल्य, नाही का? तर अशा रीतीने हा आई या स्थूल देहापासून तो सूक्ष्मदेह म्हणजे आई या नावाने तिला पुकारणं, तिला आवाहन करणं म्हणजे मंत्र, आणि नंतर सूक्ष्मरूप, आणि त्याच्यानंतर तिचं कारणरूप म्हणजे फक्त तिचं वात्सल्य. म्हणजे आपल्याला मग आठवतं का, आईचा देह गौण होतो, मग तो मग आईचं वात्सल्य जे आहे त्याचीच फक्त आपल्याला स्मृती शिल्लक राहते, बरोबर. आणि ते अनुसंधान राहतं आपल्याला आईशी. तर ते जे अनुसंधान आहे ते गुणात्मक आहे, बरोबर. तर ते जे वात्सल्य आहे ते कारणरूप, आणि त्याच्यानंतर माता ही सर्वव्यापी आहे. हे प्रेम, मातृरूप, वात्सल्य सर्वव्यापी आहे, हे होतं त्याचं सर्वव्यापकत्व म्हणजे निर्गुण रूप. असं मी अगदी म्हणजे आई या सगळ्यांना कन्सेप्ट कळतो म्हणून या रूपाने मी सांगितलं असं. तर सगुणातून निर्गुणाकडे असं. पण सर, ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की आईला आपण बघितलेलं असतं. होय, मग तेच आहे ना की जेव्हा नामदेव किंवा कुठली सगुण श्रद्धेमध्ये हेच अपेक्षा आहे अगदी पहिल्या, की देवाची आपल्याला जसं आईला आपण बघतो, आईला अनुभवतो, तसं सगुण भक्तीमध्ये आईचा, देवाचा स्थूल देह, देवाचं म्हणजे ही अनुभूती, म्हणजे जे श्रेष्ठ भक्त आपण ज्यांना म्हणवतो ना, त्यांना ती प्रत्यक्ष म्हणजे आई आलेली म्हणा, असते अनुभव. म्हणजे आईसारख्या त्या देवतेची अनुभूती येते असं. पण ती बरोबर. सगुण भक्तीची ती पराकाष्ठा आहे असं. जसं मी उदाहरण आपण म्हटलं ना, नामदेवांना नामदेवांकडून विठ्ठल दूध प्यायचा नैवेद्य, नाही का, असं. गुरुजी ठीक आहे, तसा हा व्यवस्थित विषय. अगदी म्हणजे बोला नाही नाही प्रकाशजी, अगदी तुम्हाला व्यवस्थित बोलायचंय. सांगितलं बोला तुम्ही. बोला बोला. नाही छान नाही सांगितलं अगदी सर, व्यवस्थित सांगितलं. समजलं. मला म्हणजे तीच क्वेरी होती की ज्या स्टेजेस तुम्ही सांगितल्या की विग्रह नंतर भाव आणि पुढे सगळं, आणि मग शेवटी निर्गुणाकडे कसं जायचं, दॅट कन्सेप्ट इज व्हेरी क्लिअर नाऊ. थँक्यू हा थँक्यू. तर होय होय, तेच.
तर आणि जेव्हा आपण म्हणतो ना, म्हणजे मी लोकांना उदाहरण देतो कधी कधी, म्हणजे असं, आणि म्हणजे असं हे नका म्हणू, की जसं आपण एखाद्या कॉलेजमध्ये जात असतो, हां, तर आपण पहिली असं एक्सपेक्टेड आहे, म्हणजे आपल्या उपासनेत सुद्धा प्रगती अपेक्षित आहे. प्रगती म्हणजे काय? तर पहिलीतला मुलगा, दुसरीतला मुलगा, त्याच्या तो पाढे म्हणतो त्याचं आपण कौतुक करू, बरोबर? पण 25 वर्षाचा मुलगा जर पाढे म्हणत असेल तर आपण त्याचं कौतुक करू का? नाही, बरोबर आहे. तर कारण ठीक आहे, एका लेवलला पाढे चांगले असतात, पण तसंच उपासनेमध्ये पण आहे, की उपासना ही हळूहळू मॅच्युअर व्हायला पाहिजे या पद्धतीने, नाही का? यात कायम कायम काय राहतं, स्थिर गोष्ट काय? परमेश्वराशी अनुसंधान. मग ते सगुण रूपाचं असो किंवा निर्गुण रूपाचं असो, ते अनुसंधान, तो हा समान धागा आहे कुठल्याही अवस्थेतला. जसं ज्ञान, पहिलीतला मुलगा असो, 12वीतला असो, PhDतला विद्यार्थी असो, बरोबर, त्याचं त्या ज्ञानाशी कनेक्शन आवश्यक आहे. त्याची हेटाळणी किंवा ज्ञानाशी प्रतारणा करणं अपेक्षित नाही आहे, पण त्या ज्ञानाचा स्तर आणि ज्ञानाची खोली ही बदलणार, आणि ती अपेक्षितच आहे, नाही का? तर तसंच भक्तीचं पण आहे, की भक्तीचा स्तर बदलतो, पण ती निष्ठा किंवा परमेश्वराचं जे अनुसंधान आहे ते सगुण रूपातही, स्थूल रूपात, सूक्ष्म रूपात, कारण रूपात आणि निर्गुणात, या तिन्ही याच्यात ते अनुसंधान मात्र आवश्यक आहे. असं बरं, मला त्याच्यात एक प्रश्न आहे की संधान आणि अनुसंधान याच्यात काय सटल डिफरन्स आहे? संध म्हणजे चांगला प्रश्न आहे. संध म्हणजे जोडणे. युक युक आणि संध, संधी, संधान म्हणजे जोडणे. युक म्हणजे पण तोच अर्थ आहे ऍक्च्युली. आणि अनु म्हणजे काय? सतत, कंटिन्युअस. तर अनुसंधान या ओके शब्दातच सतत ओके चिरंतन किंवा नित्य स्मरण, असं नित्य जोडलेलं असणं म्हणजे अनुसंधान असं. ओके ओके, थँक्यू. सर, परमात्मा आणि सच्चिदानंद हे एकच मानायचे का? हो, अगदी अगदी. कारण आपण सारखं, म्हणजे आपल्याला आनंदच हवा असतो ना, तर तो जेव्हा मिळतो तेव्हा मग हे थोडंसं एक्सप्लेन करा ना सर. कसं आहे की आपण वेगळ्या चर्चा आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. तर परमात्मा, परमात्मा म्हणजे काय? की जो आत्म्याची परमावस्था, बरोबर, तो परमात्मा. जीवा म्हणजे जीवात्मा जो नाही तो, जसं मी परवा म्हटलं होतं, की जो, ज्याला अविद्येचं, अज्ञानाचं, मायेचं आवरण आहे, त्याला म्हटलं जातं जीवात्मा. आणि ते आवरण निघाल्यावरती जो शुद्ध आत्मस्वरूप जे उरतं, किंवा जे नित्य आहे, जे त्याचं खरं वास्तविक रूप आहे, त्याला म्हटलं जातं परमात्मा. आता परमात्मा म्हणजे काय? तर तो, त्याच्यामध्ये सत, सत म्हणजे तो नित्य आहे, खरा आहे तो, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी अनित्य आहेत, बरोबर, पण तो खरा आहे म्हणून सत. चित, हां, चित म्हणजे काय? की त्याच्यामध्ये चैतन्य, चैतन्य म्हणजे शक्ती. हां, तो म्हणजे असा नुसता, म्हणजे काय लोळागोळा नाही आहे थोडक्यात. ही सगळी जी स्फूर्ती होते, चैतन्य, चित शक्ती ज्याला आपण म्हणतो, तो 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 त्याचाच भाग आहे. आणि आनंद, आनंद म्हणजे, आणि म्हणजे इथं आनंद म्हणजे नुसतं हसणं किंवा जोक या अर्थाने आनंद नाही आहे, तर पूर्णपणे शांत मनोवृत्ती, समाधान, संतोष. कशाची मला कमी नाही, कशाचं हे नाही. तर म्हणजे आनंदी असणं म्हणजे काही नुसतं तोंडावरती हास्य असणं, कॉमेडी शो सारखं, तसं आनंद इथं अपेक्षित किंवा नाही आहे. तर पूर्णपणे समाधान असणं. तर हा त्या परमात्म्याचा हे तीन, आणि हे तीन त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सत, सत म्हणजे अस धातूपासून किंवा सतपासूनच अस धातू तयार झाला आहे, बरोबर. तर तो आहेच, कधीही तो असणारच आहे, नाही असं होणारच. तीच एक गोष्ट आहे की तो कधी म्हणजे कुठे नाही असं कधीच होत नाही, म्हणून तो सत. चित, तो नेहमी चैतन्य रूपाने स्फुरत असतो, म्हणून तो चित, चैतन्य. आणि तिसरं म्हणजे त्याच्यापाशी फक्त संतोष, समाधान, आनंद हेच आहे. त्याच्यामध्ये इतर कुठल्याही भावनेचा लवलेशही नाही, त्याला म्हटलं जातं आनंद. तर सच्चिदानंद रूपम
असं तो म्हणजे, आणि गुरुचंही तेच वर्णन केलं जातं. म्हणजे त्या अवस्थेत ऍक्च्युली गुरु आणि परमेश्वर परमात्मा यात फरकच तत्वज्ञानात होत नाही. हं? असं. मस्त सांगितलं सर. काय ते? खूप छान. आता खूप परमात्मा छान, आणि खूप छान. सच्चिदानंद नाही खूपच नाही, सुंदर. सुंदरच. नो डाऊट, हो, नो डाऊट. वेल एक्सप्लेन. ठीक आहे. आता कळलं आम्हाला व्यवस्थित. हां. ठीक आहे. तर हे सगळं जे मत्परहा आणि मच्चित्तः याचा जो, म्हणजे मी थोडंसं सूक्ष्म अर्थ सांगायचा प्रयत्न करतोय की नक्की काय अपेक्षित आहे, वर नाही. म्हणजे तर तिथं त्या परमात्म्याचं अनुसंधान, त्या आत्मशक्ती की जी सच्चिदानंद रूपी आहे असं आपण म्हणूया, तर तिचं सतत अनुसंधान, तिचं सतत स्मरण, तिची जाणीव, हां, याला म्हटलं जातं मच्चित्त आणि मत्परहा असं. हं? असं. ठीक आहे. पुढच्या श्लोकावर जाऊया. कोण गुरुजी, वाचतंय? तुमचं वरवरचं विश्लेषण म्हणजे आमचं सूक्ष्म होत आहे. हां. तुमचं वरवरचं विश्लेषण म्हणजे आमचं सूक्ष्म विश्लेषण होतंय. नाही नाही, तसं काही नाही. मला समजतंय ते सांगायचा प्रयत्न करतो बस. हं. ठीक आहे. 15वा श्लोक वाचा कोणी. हे वाचू का सर? हां, माधुरीताई वाचा. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिर्निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति. छान. तर युञ्जन एवं सदा आत्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाणं परमा मत्संस्थाम अधिगच्छती. हं. असं कधी कधी वाटतं आपल्याला की तेच तेच ते पुन्हा सांगतायत का, पण म्हणजे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा, पण कुठल्याही विशेषतः जे कठीण ज्ञान असतं ते एकच गोष्ट फुल रिपिटेशन नसतं, पण ते वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. हे पण तसंच आहे. हं. कसं, आता युंजन, आता युंजन मी आपण म्हणतो ना युज धातू, त्याचं पण युंजन हे आपलं काय म्हणजे धातू साधित तयार झालेलं आहे युंजन. हां, म्हणजे जोडलेला. हं, असा जोडलेला. हं, कोणाशी जोडलेला? परमात्म्याशी जोडलेला. हं, असा युंजन. नंतर कसा आहे तो? नियत मानसः. नियत, यत म्हणजे मी म्हटलं होतं, आपण म्हटलं होतं की प्रयत्नाने ज्यांनी मन आपल्याला मन ताब्यात ठेवलेलं आहे असा. आणि नियत म्हणजे पूर्णपणे. म्हणजे ज्याचं मन पूर्ण त्याच्या वश आहे, त्याच्या ताब्यात आहे असा योगी. योगी म्हणजे परत ज्याचं मन हे युक्त आहे, परमात्म्याशी जोडलेलं आहे असा. एवं अशा रीतीने आत्मानं सदा युंजन, स्वतःच्या आत्म्याला म्हणजे स्वतःला जो हां माझ्याशी सतत तो जोडलेला असतो. आणि मत संस्था म्हणजे आता त्या, ही बघा हे फार मस्त सांगितलेलं आहे यांनी की मत संस्था म्हणजे आता परमात्म्याची जी शक्ती आहे ना, कुठली? निर्वाण परमा. हां, म्हणजे जे आपण थोडक्यात सच्चिदानंद रूपच म्हणायचं आहे त्यांना, की जे माझी परमानंद अशी जी स्थिती आहे, हां, त्या स्थितीला शांतीम अधिगच्छती. अशा त्या सच्चिदानंद रूपच म्हणूया आपण, निर्वाण परमा म्हणजेच सच्चिदानंद रूप. तर अशा त्या शांती कल्याण रूपाला तो प्राप्त होतो असं. तर हे, आणि जसं मी म्हणतोय आधीपासून की हे सगळं जे वर्णन आहे, हे असा जो कर्मयोगातून जो पुढे जातो माणूस, माणूस म्हणजे ज्ञाननिष्ठेकडे अग्रेसर होत जातो, तर ही त्याची अवस्था असते की त्याला सगळं काही प्राप्त होतं. एवढंच काय, माझ्यामध्ये माझी जी मूळ शक्ती आहे सच्चिदानंद स्वरूप, तेच त्याला प्राप्त होतं. याच्या पलीकडे अजून काय पाहिजे, नाही का? असं म्हणजे काही परमेश्वरी की इथं हातचं राखून ठेवत नाहीये की बाबा मी तुला ठीक आहे माझ्या राजवाड्यात ये,
जसं त्या 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत ना, सारोग्य, सामिप्य, काय सालोक्य, सारुप्य, सामिप्य. तर या ज्या पहिल्या 3 मुक्ती असतात, तर त्यात परमेश्वर आणि आपल्यामध्ये थोडा भेद राहतो, बरोबर. सालोक्य म्हणजे तो आपल्याला समोर दिसतो, सारुप्य म्हणजे त्याच्यासारखं आपण दिसतो, सामिप्य म्हणजे आपण त्याच्या जवळ असतो, म्हणजे एकाच घरात असतो असं समजा. पण पुढची जी चौथी जी मुक्ती आहे सायुज्य, तर इथेही सायुज्य मुक्तीची आहे की युज्य म्हणजे तो आणि आपण एकच होतो, मग भेदच उरत नाही. तर त्याचं हे वर्णन आहे असं. हं? अशा रीतीने युंजन असा जो जोडलेला आहे, तर तो मत संस्थान निर्वाण परमाम शांतीम अधिगच्छति, हा याचा म्हणजे काय सारांश आहे. ठीक आहे. पुढचं वाचा, 16वा श्लोक कोण वाचतोय? मी वाचते. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. तर न अति अश्नतः तू, अश 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 धातू जो आहे संस्कृतमध्ये, तो आहे भूक, खाणं. न अति अश्नतः म्हणजे खादाड नको. नंतर योग हा अस्ति न, म्हणजे तो काही योग नाही. न च एकांतम अनश्नतः, आणि अगदी पूर्ण न खायचं, काहीच खायचं नाही असं पण नाही. नाहीतर न च अति स्वप्नशीलस्य, म्हणजे अति झोप पण नाही. स्वप्नशील म्हणजे स्वप्नशील होणे म्हणजे काय, झोपेत राहणे. म्हणजे खूप झोप पण नाही. जाग्रत न एवच अर्जुन, म्हणजे काय, हे अर्जुना, योग म्हणजे योग हा जो आहे, योग म्हणजे काय, जोडणे. आता तू माझ्याशी कसा जोडशील, म्हणजे योग कसा होणार, सिद्ध होणार, तर न तू अति अश्नता, खूप खाणाऱ्याच्या, खादाडाचा योग होत नाही सिद्ध. नंतर न एकांतम अनश्नता, एकांतम म्हणजे इथे एकांत नाही, लौकिक अर्थाने जो एकांत म्हणजे अजिबात खायचं नाही, म्हणजे त्या अर्थाने एकांत हा शब्द वापरलाय. आणि काहीच न खाणाऱ्यांचा पण हे नाही, म्हणजे उगीच शरीराला प्रचंड त्रास द्यायचा असं पण अपेक्षित नाहीये इथं. तिसरं न अति स्वप्नशीलस्य, नंतर खूप झोप, खूप निद्रा, ती पण नको. आणि च न जाग्रत एव अस्ति, आणि खूप जागरण करणं या हे पण अपेक्षित नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर सगळं प्रमाणात असणं, खाणं प्रमाणात, झोपणं प्रमाणात, बरोबर, हे सगळं प्रमाणात, जागरणही प्रमाणात असं. म्हणजे अति तेथे माती जसं म्हणतो आपण, तसं इथं या ज्या हा जो पुढचा जो मार्ग आहे, किंवा संन्यासानी पण उगीच प्रचंड देहाला किंवा उगीच भयंकर, ही तपश्चर्या नाहीये हा योग म्हणजे. हे कृष्ण यातून हे सांगतायत की तपश्चर्या जी आपण लौकिक अर्थाने 10,000 वर्ष तपश्चर्या केली एका पायावर, पानच खाऊन, पाणी पिऊन, पाणी न पिता वगैरे वगैरे, तर ही तपश्चर्याचा हा प्रकार नाहीये. हा जो योग आहे, हा जीवात्म्याचं परमात्म्याशी मिलन. तर ते कसं होणार, तर तिथं उगीच एक्स्ट्रीम किंवा अति हे करणं अपेक्षितच नाहीये असं इथं सांगतायत. आणि मग तेच पुढच्या श्लोकात ते सांगतायत, त्याची तो उद्या घेऊ आपण. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. असं. तर म्हणजे आहार विहार हे सगळं युक्त म्हणजे योग्य प्रमाणात पाहिजे असं इथं पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे. तर हे सगळं म्हणजे पुढची त्याची दिनचर्या कशी असावी, कर्मयोगाने संन्यास घेतल्यावर त्याचा हे नको जणू SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरच सांगितलेली आहे भगवान कृष्णांनी. म्हणजे निर्जला एकादशी नको. आता इथं एक लक्षात घ्या, कोणाला नको कोणाला नाही,
सगळ्यांना नाही असं नाहीये. हा, या अवस्थेला कर्मयोगी